तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। गावाकडून सासूबाई आल्या होत्या म्हणून त्यांना आणि कुटुंबाला घरापासून जवळच असलेल्या मित्राच्या हॉटेलला जेवायला घेऊन आलो होतो। आंबेठाण वासुली रोडवर असलेले हॉटेल चांगलं रिडेव्हलप करून लक्झरी बनवले होते। समोर पार्किंगची पण भव्य अशी व्यवस्था होती। आतमध्ये गेल्याच काउंटरवर हॉटेलचे मालक व आमचे मित्र मंगेश शेट मांडेकर यांची भेट झाली आणि त्यांना भव्य दिव्य असे हॉटेल उभारल्याबद्दल शुभेच्छा पण दिल्या आणि मराठी माणूस सुद्धा व्यवसायात यशस्वी होऊ शकतो हे पाहून आनंद वाटला। नंतर 2 नंबर मजल्यावर फॅमिलीसाठी स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था म्हणून सोबत आणलेली सगळी टोळी घेऊन मी वरच्या मजल्यावर पोहोचलो। 3ऱ्या मजल्यावर राहण्यासाठीची पण सुविधा उपलब्ध आहे। फॅमिलीसाठीची बैठक व्यवस्था पाहून मी थक्क झालो। अगदी 5 स्टार हॉटेल सारखीच बैठक व्यवस्था होती। हॉटेल उजळून टाकणारी अशी लाइटिंग होती, सुंदर असे डेकोरेशन होते। आता एवढा भव्य दिव्य नजारा पाहून या कार्यकर्त्यांना कुठे जेवायला बसावते सुचना। मग शेवटी सगळे एकाच टेबलवर बसतील अशा टेबलवर जाऊन आम्ही बसलो। त्यात वेटरने मेनू कार्ड डायरेक्ट माझ्याकडे आणून दिले। मी सोबत आलेल्या मंडळीला घाबरत विचारलं तुम्हाला काय खायचं, पण त्यांनी मलाच मोठेपणा दिला। मग मी मेनू कार्ड वरील भाजी न पाहता तिची किंमत पाहून भाजी सिलेक्ट करायला सुरुवात केली। म्हटलं महिन्याच्या पगाराचं वाटोळ होते वाटतं आज, पण हॉटेल जरी लक्झरी असले तरी योग्य किमतीमुळे जेवण सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणार होतं। ऑर्डर दिल्यावर लगेचच 5 मिनिटात जेवण आमच्या टेबलवर पोहोचले। जेवण सर्व करण्याची स्टाफची पद्धत अत्यंत हायजेनिक होती। आणलेल्या भाज्या रिफ्रेश आणि अत्यंत गरम होत्या। मनातल्या मनात वजनी कवळ आणलेल्या जेवणावर आम्ही सगळे तुटून पडलो। भाजीची चव जोरात होती, त्याच्यामुळे 2 रोट्या मी पण जास्त खाल्ल्या आणि सोबतचा आघाडीचा अन्न चावी सुद्धा नव्हता, डायरेक्ट गिळून घ्यायचा। सासूबाई जरा लाजत होत्या, त्यांना वाटलं जावायला लय खर्च येतो का जेवणाचा, म्हणून मी सासूबाईला सांगितलं तुम्ही पोटभर खा, पडले बिलाला पैसे कमी ना तर मी वाट्यात होईन इथं, तसं घरी दुचोच ना। चिरंजीवांचे जेवणात लक्ष नव्हते, त्यांना वेगळेच प्रश्न पडायचे होते। ते म्हणत होते वेटरने अशा कानटोप्या कमवून घातल्या। शेवटी सगळ्यांनी पोटभर जेवण केले आणि मग बिलाची वाट पाहू लागली। जेवणाच्या क्वालिटीमुळे आणि स्वच्छतेमुळे तिथली सगळे टेबल ग्राहकाच्या गर्दीने भरलेले होते। तेवढ्यात बिल पण आलं, पण नेट स्लो असल्यामुळे लवकर बिल पे व्हायना, त्यामुळे काळजात टिक 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 असं चालू होतं। शेवटी एकदाच बिल पे झालं। जेवण करून खाली गेल्यावर परत मित्राची भेट घेतली आणि जेवणाबद्दलचा पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला। तुम्हाला पण इथे व्हिजिट द्यायची असली तर तुम्हाला वासुली फाटा ते आंबेठाण रोडवर आंबेठाण पासून अर्धा किलोमीटर असलेल्या या राजमुद्रा हॉटेलला तुम्ही पण भेट देऊ शकता। चला तर मग भेटू परत पुढच्या अशाच एखाद्या अतरंगी ब्लॉग मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।